आनंद तुमचा, रंग आमचा. मुंबईत 32 जागांवर भाजप आणि शिंदे युती विरुद्ध ठाकरे बंधूंमध्ये थेट लढत. 32 जागांवर तिसऱ्या आघाडीचा उमेदवार रिंगणात नसणार. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंचा उद्या वरळीमध्ये संयुक्त मेळावा. मुंबईच्या विकासाचं व्हिजन मेळाव्यात मांडलं जाणार. मेळाव्याला आमदार, खासदार आणि पदाधिकारी उपस्थित असणार. मुंबईच्या उमेदवारांना आज आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे मार्गदर्शन करणार. अमित ठाकरे आज पहिल्यांदाच शिवसेना भवनात जाणार. मनपा निवडणुकीच्या अनुषंगानं मॅरेथॉन बैठका. मध्यरात्री उशिरा उपमुख्यमंत्री शिंदेंच्या निवासस्थानी खलबतं. राहुल शेवाळे, निरंजन डावखरे बैठकीला उपस्थित. पालिकेसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस. बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांची समजूत काढण्याची पक्षांना शेवटची संधी. शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर. मुंबईतील अनेक माजी नगरसेवक आणि नेत्यांच्या नातेवाईकांना तिकीट. जोगेश्वरीतून दीप्ती वायकर तर वर्सोवातून राजुल पटेल यांना उमेदवारी. प्रत्येक जण प्रत्येकाची भूमिका सांगत असतो, मात्र मीरा भाईंदरमध्ये भाजपचा महापौर होईल. कृपाशंकर सिंह यांच्या वक्तव्यावर रवींद्र चव्हाण यांची प्रतिक्रिया. बंडखोरी रोखण्यासाठी पुण्यात अजित पवारांच्या बंगल्यावरती खलबतं. उमेदवारांची अजित पवारांची चर्चा. जिजाई बंगल्यावर सकाळपासून भेटीगाठी. चंद्रकांत टिंगरे अजित पवारांच्या भेटीला. धुळ्यात भाजपकडून बिनविरोध उमेदवार निवडून आणण्यासाठी दबाव. शिंदेंच्या उमेदवारांना भाजप उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव टाकतंय. शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार पार्वती जोगी यांचा आरोप. पुण्यात उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर पूजा मोरे ढसाढसा रडल्या. भाजपवरील टीकेचे जुने व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अर्ज माघारीची वेळ. ट्रोलर्स विरोधात पूजा मोरेंची पोलिसात तक्रार. उमेदवारी अर्ज अवैध ठरल्यानंतर भाजपचे माजी नगरसेवक मुकेश शहाणेंचं नाशकात शक्ती प्रदर्शन. प्रभाग क्रमांक 29 मधनं सुधाकर बडगुजर यांचे पुत्र दीपक यांचा अर्ज भाजपकडनं ग्राह्य. शहाणे अपक्ष लढण्यावर ठाम. अहिल्यानगर पालिकेसाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले मनसेचे 2 उमेदवार गायब. कुटुंबाशीही संपर्क नाही. निवडणूक बिनविरोध होण्यासाठी अपहरण केल्याचा संशय. महापालिका निवडणुकीत आतापर्यंत 20 उमेदवार बिनविरोध. भाजपचे सर्वाधिक 10, शिंदेचे 7, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 2 तर मालेगावातील इस्लाम पार्टीच्या एका उमेदवाराचा विजय. बंडखोरांना शांत करण्यासाठी भाजप आणि शिवसेना युतीची खलबतं. शिंदेंच्या निवासस्थानी बैठकांना वेग. कल्याण डोंबिवलीप्रमाणे ठाण्यातही महायुतीचे उमेदवार कसे बिनविरोध निवडून येतील यासाठी प्रयत्न. बंडखोरांचा बंड शमवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मैदानात. मुख्यमंत्र्यांकडून बंडखोरांशी संवाद. अपक्ष अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांची समजूत काढणार. देशातली पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोलकाता ते गुवाहाटी धावणार. पंतप्रधान मोदी वंदे भारत स्लीपर ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार. निलंबित आणि बडतर्फ बेस्ट चालकांच्या हाती स्टेअरिंग देणार नाही. वारंवार चुका आणि नियमांचं उल्लंघन करणाऱ्या चालकांच्या हाती स्टेअरिंग न देण्याचा निर्णय. यूटीएस मोबाईल ॲपवरील पास काढण्याची सुविधा रेल्वे प्रशासनाकडून कायमस्वरूपी बंद. यापुढे रेल वन ॲपवरनच नवीन मासिक पास काढावा लागणार. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी साईंचरणी 80 लाखांचा हिरेजडित सोन्याचा मुकुट अर्पण. हरियाणातील साई भक्त प्रदीप मोहंतींकडून दान. देशात जीएसटी संकलनात महाराष्ट्रच नंबर 1. एप्रिल ते डिसेंबर 2025 मध्ये जीएसटी संकलनात महाराष्ट्राचा वाटा सुमारे 22%. महाराष्ट्राचे एकूण संकलन 2,66,726 कोटी रुपये झाल्याचं समोर. को पावर्ड बाय अभयचे जांभूळयुक्त जंबो वासव. मधुमेहींसाठी संजीवनी. नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता. तुम्ही बघताय